बातमी नालासोपाऱ्याची आहे। नालासोपाऱ्यामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई होणार आहे। भूमाफियांनी अनधिकृत इमारती बांधलेल्या आहेत। पालिकेच्या तोडक कारवाईनं शेकडो कुटुंब बेघर होत आहेत। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी संदीप गायकवाड यांच्याकडून। संदीप, कालही दिवसभर कारवाई करण्यात आलेली होती। आज नेमका कारवाईचं स्वरूप कसं असणार आहे? किती इमारतींवर काल कारवाई झालेली आहे आणि आज किती इमारतींवर कारवाई होईल? लागवी बरोबर आहे। नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल या परिसरातील ज्या अनधिकृतपणे इमारती उभारण्यात आलेल्या आहेत त्या इमारतीवरती महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही तोडक कारवाई सुरू केलेली आहे। काल दिवसभरामध्ये जे आहे एक इमारत जी आहे तुलसी अपार्टमेंट नावाची ती पूर्णतः भुईसपाट करण्यात आलेली आहे आणि याआधी देखील न्यायालयाच्या आदेशावरून पालिका प्रशासनाने पूर्ण फौज फाट्यासह या 7 इमारती भुईसपाट केल्या होत्या। आता जे आहेत उर्वरित ज्या 34 इमारती आहेत त्याच्यावरती देखील पालिकेची आजपासून कारवाई सुरू असणार आहे आणि त्यामध्ये जे आहे आता पूर्णतः पोलीस कडेकोट पोलीस बंदोबस्त पालिका कर्मचारी अधिकारी यांचा समावेश असणार आहे आणि त्या ठिकाणच्या रहिवाशांना घराबाहेर काढून ही कारवाईची मोहीम जी आहे ही सुरू असणार आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर वसई विरार नालासोपारा शहरामध्ये असे अनेक अनधिकृत इमारती उभारण्यात आलेल्या आहेत आणि उच्च न्यायालयाच्या आदेशावरूनच ह्या 41 इमारतीवरती कारवाई होत आहे आणि प्रशासनाकडे त्या ठिकाणचे नागरिक दाद देखील मागत आहेत की आम्हाला घराच्या बदले घर पाहिजे, परंतु प्रशासनाकडून अशी कोणतीही व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि इतर अनधिकृत बांधकामावर देखील कारवाई करावी अशी देखील मागणी आता नागरिकांमधून जोर धरत आहे। लागवी निश्चित संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।